अकलूज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक ही 2025च्या 2 डिसेंबर या रोजी झाली होती आणि त्याच अनुषंगाने आज आपण अकलूज नगर परिषदेत आलो आहोत. याचं कारण असं आहे मित्रांनो की अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत जे 21 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि त्या मतमोजणीनंतर अकलूजचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष जिथं बसून आपल्या सभागृहाचं कामकाज करणार आहेत ती जागा आज आपण सबंध महाराष्ट्राला अकलूजकरांना दाखवायचा प्रयत्न करत आहोत. आपण बघितलं आता माझ्या पाठीमागे होते, इथं जे सभागृह होतं, इथं जे नगरसेवकांची बसण्याची ही जागा असेल, निवडून आलेले प्रत्येक नगरसेवकांची ही जागा असेल आणि आपण माझ्या समोर बघू शकता इथं नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे तिथं आसनस्थ होणार आहेत. तर या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी अकलूज नगर परिषदेचे शहर अभियंता भगनोरे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, हे सभागृहाचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल? येत्या पुढील 10 दिवसामध्ये हे काम आपलं पूर्ण होण्याची एस्टिमेटेड टाइम आहे. साहेब, ह्या सभागृहाचं जो काम आहे तो कुठल्या योजनेतून झालेला आहे किंवा त्याला खर्च किती अपेक्षित होता, खर्च किती झालेला आहे, जरा तमाम अकलूजकरांना थोडं तुमच्या मार्फत कळू दे. सदर काम हे आपण वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हाती घेतलेलं होतं. सदर कामामध्ये विद्युतीकरण आणि सिव्हिल वर्क हा दोन्ही पार्ट मिळून 2 कोटीचा आपलं अंदाजित रक्कम होती. एकंदरीत 26 नगरसेवक अकलूज नगर परिषदेला निवडून येणार आहेत आणि त्यांच्यासोबत नगराध्यक्ष ह्या इथं विराजमान होणार आहेत. तर इथं ह्या सभागृहामध्ये किती जणांची बसण्याची सोय अशी झालेली आहे? आपण या साईडला पाहता, इकडे आपल्याला 50 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे आणि या साईडला मेन डेस्क वरती आपल्याला मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि त्यासोबतच नगरपालिकेचा स्टाफ, जे काही अधिकारी असतील, सभा अधीक्षक वगैरे, यांच्यासाठी आपण इथे व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागं पाहताय आपण अँटी चेंबर आणि पॅन्ट्रीचा पार्ट आपण याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं होतं. साहेब, हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल? हे काम आपलं पूर्णच अंतिमच टप्प्यात आहे. आपलं पूर्ण जे काही ज्या शेवटच्या फिटिंग्स राहिलेल्या आहेत त्या 10 दिवसामध्ये कम्प्लीट होतील. साहेब, एक शेवटचा प्रश्न, पत्रकारांना या सभागृहामध्ये ज्यावेळेस कामकाज सुरू असणार आहे त्यावेळेस पत्रकारांसाठी बसण्याची काय व्यवस्था असणार आहे? आपली या साईडला नगरसेवक सोडून आणि जे काही भविष्यात जे काही अधिकारी किंवा व्हिजिटर्स असतील यांचा विचार करून आपण स्पेशल प्रोव्हिजन ठेवलेले आहेत. तशा त्या पद्धतीनं पुढे सोय करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते अकलूज नगर परिषदेचे शहर अभियंता भगनोरे साहेब आणि आपण होतो अकलूज नगर परिषदेमध्ये. 21 डिसेंबर या रोजी ज्यावेळेस मतमोजणी होणार आहे आणि त्याच्यानंतर नगरसेवक आणि नगराध्यक्ष ही लोक ज्यावेळेस अकलूजचा कारभार पाहणार आहेत तो याच सभागृहातून चालणार आहेत आणि यासाठी आज आपण अकलूजच्या तमाम जनतेला हे सभागृह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आमिर मोळकर, अकलूज.